हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तुम्हाला वाटत असेल ही नॉनव्हेज भाजी आहे. बिलकुल नाही, मी स्वतः व्हेजिटेरियन आहे आणि एवढी ही नॉनव्हेजसारखी चविष्ट भाजी होते ना. सेम दिसतंय नॉनव्हेज, पण ही प्रत्यक्षात कटहल, फणस, नंतर काय म्हणतो आपण त्याला, बरेचसे नावं आहे. तर अशा प्रकारे ही अशी सुंदर अशी नॉनव्हेज नाही पण व्हेजची भाजी आपण बघूया. तर चला बघूया. तर आता हे काय करायचं, आता हे जेव्हा आपण कट करतो ना, तर कट करताना हे खूप चिकट असते. तर काय करायचं, छान असा धारदार चाकू आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता त्या चाकूला धारदार असून नाही चालत, त्याला तेलसुद्धा लावायचं. हाताला पण तेल लावून घ्यायचं, नाहीतर हातालासुद्धा चिटकतं ते. नंतर आपल्याला बघा ते ग्रीन ग्रीन कलरचं असे काटे काटे दिसत आहे ना, जी वरची स्किन दिसते आहे, तर ती स्किन आपल्याला काढून घ्यायची आहे. ती थोडी हार्ड जाते काढायला. तर अशा प्रकारे छान अशी ती कट करून घ्यायची आहे. दोन्ही याची मी कट करून घेतलेली आणि नंतर मग आपल्याला काय करायचं, याचे पीसेस करायचे. आता लहान मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे आपल्याला करून घ्यायचे आहे. आता इथे बघा, मी आता परत जसं जसं तुम्हाला तेलाची गरज लागेल तशी तसं तेल लावून, त्या चाकूला तेल लावून छान असे पीसेस कट करून घ्यायचे. नंतर बघा, आता आपण एक प्युरी तयार करू. त्याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक, नंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, नंतर एक कांदा, लसणाच्या पाकळ्या बारीक होत्या म्हणून जास्त घेतल्या, नंतर 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि याच्यामध्ये मी विलायचीसुद्धा घेतलेली होती 2, पण मी ते टाकायची विसरली, नंतर टाकली होती. हो, आणि 1 चमचा जिरं, असं ही पेस्ट छान बनवून घ्यायची. आणि मग एका कढईमध्ये छान मी 4 पळ्या तेल घेतलेलं आणि आपण जे फणस कट करून घेतलेलं होतं ना, जॅकफ्रूट, तर ते छान आपल्याला काय म्हणतात तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर आता हे किती मिनिट परतायचं, किती म्हणजे कुठपर्यंत व्हायचं करायचं, तर आता हे 5 ते 6 मिनिट आपल्याला असं छान परतून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिट आपल्याला हलवत हलवत खाली वर करून हे छान परतून घ्यायचं आहे. नंतर बघा, आता तुम्हाला तरी एक पॉईंट राहतो ना की कुठपर्यंत, तर बघा, एक छोटीशी अशी लेयर येते. हे बघा, तुम्हाला असं थोडासा डाग दिसेल जळल्यासारखं, पण ते जळलेलं नाही, एक नॉर्मल असं नाही का, थोडंसं काठांनी कलर दिसते, थोडंसं ब्राऊन झाल्यागत. एकाच वेळेला नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटेल एकच झालं आहे काय, तर बघा दुसरं पण बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्याला छान असते 5-6 मिनिट आपल्याला हे करून घ्यायचे. आता बरेचसे जण काय करतात की हे कुकरला लावून घेतात. तर हो, कुकरला लावलेलं पण चांगलं आहे, पण या पद्धतीने एक वेळेस करून तर बघा. तर बघा, मग नंतर मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेलं आणि मग नंतर परत मी इथे घेतलेल्या 5 पळ्या तेल. तेल बिलकुलही जास्त होत नाही, तुम्ही म्हणजे बिंदास टाका, जसं सांगितलेलं आहे बस रेसिपी करून बघा. आणि नंतर परत मग इथे छान असा मोठा असा कांदा घेतलेला आणि बारीक मी त्याला कापून तेलामध्ये परतून घेतलेला. असं एक थोडंसं गोल्डन कलर आला आणि बस मग जी प्युरी आपण बनवलेली होती ना, ती प्युरी याच्यामध्ये टाकून दिलेली. आता हे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता याला 5 ते 6 ते 7 मिनिट लागतात. अशा प्रकारे थोडंफार तेल याच्यावर वर आलं, मसाला सारखा हलवत राहायचा, नाहीतर खाली तो लागू शकतो. तर इथे तुम्हाला हलवताना मी दाखवलेलं नाही, पण मी मध्ये हलवत होती. तर नंतर बघा, हळद घेतलेली, नंतर इथे मिरची पावडर घेतलेली. मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायची. मी इथे 4 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे. आम्हाला थोडं तिखटच लागतं म्हणून मी 4 चमचे घेतलेली आहे. नंतर गरम मसाला आणि इथे मी चिकन मसाला घेतलेला. आता चिकन मसाल्यामध्ये कसलेही चिकनचे इन्ग्रेडियंट नसतात, तो एक मसाला आहे, तर तुम्ही बिनधास्त तो टाकू शकता. तर याला थोडी नॉनव्हेजची टेस्ट, म्हणजे जे नॉनव्हेजमध्ये जे मसाले असतात ना, त्याची टेस्टसाठी मी चिकन मसाला इथे ॲड केला आहे. नंतर तो पण छान मसाला असा परतून घ्यायचा तेलामध्ये. आणि मग नंतर इथे मी तुम्हाला सांगते, अर्धा ग्लास पाणी टाकलेलं. अर्धा ग्लास पाणी टाकून नंतर याला परत मी छान परतून घेतलेलं आणि नंतर याच्यामध्ये 1 चमचा मी मीठ टाकलेलं. आता इथे काय करायचं, आपल्याला कसुरी मेथी घ्यायची, हातावर चोळून इथे टाकायची आहे. छान टेस्ट येते याने, तर खूपच छान टेस्ट येते. नंतर आपल्याला हे छान परत, आता आपल्याला काय करायचं, याला छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे. आता इथे बघा, मसाला छान झाला. 5 ते 6 मिनिट मी छान असा याला परतून घेतलेला मसाल्याला. हा छान शिजला आहे मसाला आताच. नंतर आता इथे आपण काय करू, आपण जे काय म्हणतात फणस आहे ना, तर ते फणस आपण कट करून घेतलेले होते, तर ते फणस आता आपण इथे टाकू.
आता हे काय होते आपण हे शिजवून घेतलेलं नाही ना, तर याला शिजवताना आपण हे मसाल्यामध्ये शिजवणार आहे. तर मसाल्याचा जो जो टेस्ट आहे ना, तो बिलकुल याच्यामध्ये उतरतो. कुकरला सुद्धा लावू शकता. कुकरला एका शिट्टीमध्ये हे 1 किंवा 2 शिट्टीमध्ये हे आरामात होऊन जातं. तर इथे काय होते, इथे जेव्हा आपण कढईमध्ये करतोय, तर तुम्हाला कमीत कमी 15 मिनिट हे शिजवायचं आहे कमी आचेवर. तर आता इथे मी काय केलं, 1 ग्लास पाणी टाकलं. मग नंतर याच्यावर आपल्याला खूप वेळ शिजवायचं आहे म्हणून मग आणखी मी अर्धा ग्लास वाढवलं. तर तुम्ही आणखी अर्धा ग्लास नाही, तुम्ही याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकू शकता बिनधास्त. म्हणजे ग्रेव्हीनुसार नाही का, ग्रेव्ही तुम्हाला कशी पाहिजे. तर हे पाणी तुम्हाला जास्त वाटत असेल बिलकुलही नाही. नंतर हे पाणी आटून जातं, म्हणजे हे शिजलं जातं ना, शिजायच्या वेळेस ते पाणी आटलं जातं. तर 15 ते 20 मिनिट छान मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे झाकण वगैरे ठेवून मग आता आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. एक उकडी आली की याच्यावर आपल्याला झाकण वगैरे ठेवून द्यायचं आहे. आता हे कमी आचेवर ठेवून द्यायचं आणि 15 मिनटं छान याला शिजून द्यायचं. बघा कसं छान असं कडेला तेलसुद्धा सुटलेलं आहे याला. खूप चवदार भाजी होते. म्हणजे तुम्ही म्हणणारच नाही की ही भाजी व्हेज भाजी आहे. दिसायला तर दिसतेच आहे नॉनव्हेज, पण चवीला सुद्धा ही भाजी नॉनव्हेज. आता तुम्ही म्हणाल की तू तर व्हेजिटेरियन आहे, मग कसं तुला कळलं? तर मी आधी नॉनव्हेज खायची, पण मी आता 2 वर्ष झाले नॉनव्हेज बिलकुल टचसुद्धा करत नाही. तर त्याच्यामुळे मला टेस्ट माहिती आहे म्हणून सांगते की ही खूप चवदार भाजी होते. तर तुम्ही व्हेजिटेरियन आहे नक्की करून बघा. आणि याच्यामध्ये खूप छान अशा गुणधर्मसुद्धा आहे की म्हणजे आपल्याला खूप छान याच्यामध्ये छान असं काय म्हणतात त्याला, प्रोटीन व्हिटॅमिन सगळं तुम्हाला याच्यामधून भेटेल व्हेजिटेरियन लोकांसाठी. तर नंतर बघा छान असं याला कोथिंबीर टाकून छान असं सजवून घ्या. आणि तशी तर आपली भाजी रेडी झालेलीच आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे आणखी 5-6 मिनिट मी याला छान होऊ दिलं. आणि मग बघू शकता भाजी किती छान दिसते आहे आणि चवीलाही खूप उत्तम झालेली होती. तर अशा प्रकारे नक्की करून बघा आणि आवडलं असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच.